अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा। राहता तालुक्यातील शिर्डी येथील वृद्धाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। एकनाथ शिंदे यांनी कायम गोरगरिबांसाठी आपले जीवन व्यर्थ केले आहे। गोरगरिबांना मदत करणे, कायम जनतेसाठी तात्पर्य असणे हाच उद्देश मनात धरून राहता शहरातील कार्यकर्त्यांनी शिर्डी येथील वृद्धाश्रमात एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला। वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करताना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी फळे वाटप करून निराधारांना एक श्रेय देण्याचे काम केले आहे। आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे आहोत। त्यांनी जनतेसाठी जे काही कार्य केले तेच पुढे नेण्याचे काम आम्ही करत असल्याचे राहता शिवसेना तालुका अध्यक्ष सागर बोटे यांनी सांगितले। तसेच एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मारुती मंदिरात देखील महाआरती करण्यात आली होती। यावेळी जितेंद्र जाधव वैद्यकीय जिल्हा अध्यक्ष, किशोर तरटे उपतालुका अध्यक्ष, अक्षय सदाफळ शहर प्रमुख, प्रणित बालेराव युवा सेना तालुका प्रमुख, सूरज गायकर, सुनील आंधळे, सतीश बकरे, सुनील गांगुर्डे, प्रतीक वागचौरे यांच्यासह आदी उपस्थित होते। निमित्त आणि कुठे आलात आणि काय तुम्ही वाटप या ठिकाणी केलंय? आम्ही शिर्डी येथे वृद्धाश्रम येथे फळं वाटण्याचा, बिस्किट वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता। माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रमुख म्हणजे बरेचसे उपक्रम राबवले। काल शनिवार दिनांक राहता येथे मारुती मंदिरामध्ये महाआरतीचं व प्रसादाचा नियोजन केलं। त्याच्यानंतर आम्ही इथं आश्रमात येऊन फळं वाटण्याचा कार्यक्रम केला। काय सांगाल त्यांच्याविषयी? आता अनाथांचे नाथ मानलं जातं त्यांना, एकनाथ शिंदेंना, त्यांच्याविषयी काय बोलाल? कारण तुम्ही देखील वृद्धाश्रमात आलेत। आम्ही एकनाथ शिंदेंच्या याच्यावर चालणारे लोक आहे, शिवसेना म्हणजे विचारावर चालणारे लोक आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा व आनंदीगेंचा वारसा एकनाथ शिंदेंनी चालवला। तसाच आम्ही एकनाथ शिंदेंचा वारसा शिवसैनिक म्हणून पुढे घेऊन चाललोय। जसे अनाथांचे नाते तसे आम्ही पण आज शिवसैनिक म्हणून अनाथांचे नाथ झालेलो आहे। शिर्डी येथे आलायत, आज काय नेमकं तुमची भावना आहे मनामध्ये आणि कशा निमित्त या ठिकाणी तुम्ही साजरा करताय? शिवसेनेचे मुख्य नेते तथा संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज 60वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। जसे की महाआरोग्य शिबिर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकाच वेळी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने आपण काल राहत्यामध्ये मारुती मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं, तर महाआरती केली आहे। आज आपण शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रममध्ये ज्येष्ठ नागरिकांना फळांचं वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण आज महाआरोग्य शिबिरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं राहत्यामध्ये आयोजित केलेलं आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या स्वर्गीय आनंदीगे साहेबांच्या विचारावर चालणारी आणि धर्मवीर एकनाथजी शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जातात। त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। एकनाथ साहेब शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्या निमित्ताने आम्ही जे फळ वाटप केलं त्याचा जो आनंद वाटला एकदम द्विगुणित आनंद वाटला आम्हाला। ठिकाणी नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथे वृद्धाश्रमात सर्व शिवसेना राहता तालुक्याच्या वतीने, राहता शहराच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। आज महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी स्वीकारली ती यशस्वीरित्या पार पडली आणि आज उपमुख्यमंत्रीपदी त्यांना जी जबाबदारी मिळालेली आहे ती डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्यांमधला माणूस आज तिथं उपमुख्यमंत्री म्हणून काम बघतोय। गेल्या 2.5 वर्षामध्ये आता पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मार्फत भरपूर रुग्णांना त्यांनी भरपूर निधीचा लाभ मिळवून दिलेला आहे। अशीच सेवा नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्राची करण्यात मिळावी याच त्यांना साईबाबाच्या चरणी शुभेच्छा, सदिच्छा। जय महाराष्ट्र।